तर दुसरीकडे सोलापुरातून एक महत्त्वाची बातमी आहे। सोलापूर जिल्ह्याला पुन्हा एकदा पावसानं झोडपलेला आहे। अक्कलकोट बार्शी तालुक्यामध्ये तुफान पाऊस झालाय। उजनीतील विसर्गामुळे भीमा नदीची पाणी पातळी वाढली आहे। चांदणी नदीनं धोक्याची पातळी ओलांडलेली आहे। सोयाबीन कांदा या पिकांचं प्रचंड नुकसान झालंय। पुराच्या पाण्यातनं ग्रामस्थांना जीवघेणा प्रवास करावा लागतो। सोलापूरच्या बार्शी तालुक्याला पुन्हा एकदा मुसळधार पावसानं झोडपले आणि या संदर्भात अधिकचे अपडेट्स घेऊयात। आमचे प्रतिनिधी अभिषेक आदेप्पा सध्या आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत। अभिषेक, पुन्हा एकदा सोलापूरला पावसानं झोडपल्याचं चित्र आहे। काय सध्याची परिस्थिती आहे आणि काय अपडेट्स आहेत? निश्चितच आपण जर पाहिलं तर सोलापूर जिल्ह्यामध्ये पावसानं अक्षरशः थैमान घातल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। हे आपण दाखवतोय। आपण सध्या सोलापूर शहरातल्या वसंत विहार या परिसरामध्ये आहोत। या ठिकाणची आपण परिस्थिती पाहू शकतो। अगदी ओढे, नाले, नदी, तलाव सारं काही तुडुंब वाहताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर गेल्या 4 दिवसांपासून सीना नदीच्या या महापुरानं थैमान घातल्याचं पाहायला मिळालं होतं। अख्खी गावाच्या गावं या सीना नदीच्या पाण्याने वाहून जाताना आपल्याला दिसली होती। ग्रामस्थांचं देखील मोठ्या प्रमाणात नुकसान झालेलं होतं। आता वसंत विहारची ही परिस्थिती आपण पाहू शकतो। आपण एकंदरीत या ठिकाणी हजारो नागरिक या परिसरामध्ये राहतात। वसंत विहार असेल, स्वराज्य विहार असेल, थोबडे नगर असेल, अशा मोठ्या वसाहती या ठिकाणी आहेत। मात्र आता वसाहतींचा हा संपर्क तुटल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय। जवळपास यंदाच्या वर्षीची जर आपण परिस्थिती पाहिली तर ही जवळपास तिसरी वेळ आहे अशा पद्धतीची परिस्थिती या ठिकाणी निर्माण झालेली आहे। या ठिकाणी काही स्थानिक नागरिक सुद्धा आहेत। नेमकं त्यांना या परिस्थितीबद्दल काय वाटतं हे आपण जाणून घेऊया। दादा, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे, काय सांगाल? गेल्या महिन्यापासून महापालिका आयुक्त सचिन उंबाशी यांना शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं त्या झोनवर बी आंदोलन केलं होतं। त्यांना प्रत्यक्ष 3-4 निवेदन दिले होतं की ह्या भागातून जे नाला वाहतो, हा शेळगी, दैठणे, इप्परगा ह्या भागातून येणारं पाणी आहे। त्या येणाऱ्या पाण्याच्या बाजूला जी घरं आहेत, वसाहतात बिल्डरांनी जागा अडवलेल्या आहेत। जागा अडवून भराव टाकलेला आहे। भराव टाकल्यामुळं पाण्याचं प्रमाण वाढलेलं आहे आणि या भागामध्ये अभिमानाची सेकंड पेच आहे। प्रत्येक घराघरामध्ये पाणी गेलेलं आहे। त्यामुळं ह्या पूर्ण या गोष्टीला पूर्ण महापालिका अधिकारी, महापालिका आयुक्त जबाबदार आहेत। या परिसरामध्ये महापालिका आयुक्त त्यांचे सगळे अधिकारी इथं राहतात, रोज बघतात। त्यांना अनेक वेळा सांगितले आम्ही सगळ्या सहकार्याच्या वतीनं, नागरिकाच्या वतीनं। आता सध्या या भागातील सगळा परिसर पाण्याखाली आहे। याला जबाबदार महापालिका प्रशासन आहे। अन्यही काही नागरिक आहेत का? काय परिस्थिती, यापूर्वी कधी परिस्थिती अशी निर्माण झाली? माझं वय 73 आहे। माझ्या ह्या 73 वर्षात हे पाऊस जे झालेला आहे, मध्ये ते गोयल साहेब काहीतरी आयुक्त होते, त्यावेळेस हाच पूल पाण्याखाली गेला होता थोड्याच्या। आता थोडा मोठा केलेला आहे, तरी पण हा नाला थोडा वळवलेला आहे राजकारणी लोकांनी आणि त्यावेळेस त्या आयुक्तांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे। आणि त्यामुळे बेकायदेशीर वस्ती वाढलेली आहे। आणि इथं सध्या एक कारजे साहेब नावाचे अधिकारी मोठे राहतात। अभिषेक, आपण पाहतोय त्यामुळे आता सध्याचं जे चित्र आहे अत्यंत विदारक अशी परिस्थिती आहे आणि त्यामुळे लवकरात लवकर या संदर्भात आता नुकसान भरपाई मिळावी अशी देखील मागणी नागरिक करताना पाहायला मिळतात। धन्यवाद अभिषेक या सविस्तर माहितीसाठी।